किसान कर्ज माफी को लेकर प्रहार जनशक्ति पक्ष के संस्थापक बच्चू कडू ने राज्य के कई जगह पर आंदोलन किया। इस आंदोलन में प्रहार के कार्यकर्ताओं ने उग्र रूप में आंदोलन किया। इस दौरान सड़क पर आगजनी कर और रास्ता जाम कर सरकार को उग्र आंदोलन की चेतावनी दी है। आंदोलन के दौरान सड़क पर भारी मात्रा में आने जाने वाले लोगों को परेशानी का सामना करना पड़ा। जय जय शेतकरी कुरेशी भैया, आपका धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। सगळे शेतकरी शेतमजूर म्हणून आपण सर्व धर्म जाती पक्ष पार्टी सगळं बाजूला ठेवून मी शेतकरी आहे असं समजून तुम्ही जे एकत्र झाले त्याबद्दल बच्चूचा मानाचा मुजरा तुम्हाला। काल एसपी म्हणे आम्ही गुन्हे दाखल करणार, गुन्हे दाखल ना करणारा बच्चू कडू घाबरणार नाही, माझा कार्यकर्ता घाबरणार नाही। हम भगत सिंह के विचार से चलने वाले लोग हैं, जहाँ फांसी भी होगी तो भी हटने वाले नहीं। खत्म हो गई है, भगत सिंह होने वाली है। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे। तुम्ही बोलले होते 7-12 20% हमी भावाच्या 20% बोनस देणार होते, बोलायला तयार नाही आहे। आणि मग पैसे बाकी शक्तीपीठाला 80,000 कोटी द्यायला तयार आहे, कारण त्या गडचिरोलीच्या खदानातला माल, त्या उद्योगपतीचा माल रत्नागिरीपर्यंत गेला पाहिजे, रत्नागिरीतून बोटीत गेला पाहिजे, बोटीतून विदेशात गेला पाहिजे। एका कंपनीसाठी 80,000 कोटी खर्च करता आणि लाख शेतकऱ्यासाठी तुम्ही जर पैसे खर्च करत नसाल तर खबरदार। आता भगतसिंगगिरी आमची गांधीगिरी संपली आहे, आता भगतसिंगगिरी आम्ही सुरू केलेली आहे। काही न सांगता मंत्रालयात घुसल्याचं काम केल्याशिवाय राहणार गुन्हे दाखल व्हायला घबरात नाही, बिलकुल नाही। 350 पहिलेच आहे आणि माझ्या मायनं सांगितलंच होतं 1000 होईपर्यंत थांबू नको म्हणून। शेतकऱ्यासाठी वंचित घटकासाठी मला मेंढपाळ बांधव असेल, मला मच्छीमार असेल, मला शेतमजूर असेल, गावातला जो भूमिहीन आहे ज्याच्याजवळ शेती नाही तो जगत कसं पाहिलं पाहिजे। आज अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये रोज एक आत्महत्या आमच्या कानावर होतं। आता मरायचं नाही, लढायचं आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा एक लढ घेऊन बाहेर रस्त्यावर आलं पाहिजे, सरकार सोबत बोलता आलं पाहिजे। आणि या भूमिकेतून सरकार कोणाचा असा आमचा काही संबंध नाही, सरकार हमारे लिए खड़ा होना चाहिए। सरकार आमच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे। उद्योगपत्यांसाठी 7.5 लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोल कंपनीनं कमावलं। पेट्रोल आणि डिझेल कंपनी देशातले सगळ्या जगातले भाव कमी झाले, डिझेल पेट्रोलचे सगळ्या जगात भाव कमी झाले, पण भारतात भाव वाढले 40%। आणि हे सगळे पैसे 7 कंपनीवालेल्या हातात गेले, 7 लाख करोड रुपये। हे एका लुटाचं आता एसटीचं भाडं वाढवलं, म्हणजे बहिणीला मोफत दिलं एसटी मोफत आणि भावाकडून तिकीट डबल। भावाला लुटायचं आणि बहिणीला मोफत द्यायचं, नवीन धंदा सुरू केला। 2 केळ्याच्या बाबतीत 10 रुपये वसूल करायचे आणि केवळ 2च हाती द्यायचे। वा सरकार।